राज्यातील दुर्गम भागातही आता इंटरनेट सेवा पोहोचणार आहे। स्टारलिंक आणि सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार पार पडला आणि त्यामुळे आता उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेला पोलीस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले। आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचं आधी निलंबन करण्यात आलं होतं, आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। गोपाळ बदनेला बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडित डॉक्टरच्या भावाने प्रतिक्रिया दिली। ही न्यायाची पहिली तयारी आहे, इतर आरोपींवरही कारवाई व्हावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली। फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणाच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतली। डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबत यावेळी चर्चा करण्यात आलेली आहे। दरम्यान सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबाने केली। पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये जैन मंदिर बाधित होत असल्याचं समोर आलंय। जैन मंदिर वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक झालाय। जैन मंदिराला धक्का न लागू देण्याची भूमिका जैन समाजाने घेतली। याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येणार आहे। मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळेंची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली। आमदार काळे चौथ्यांदा संचालक झालेत। आदिवासी शेतकऱ्यांकडून आमदार काळेंचं अभिनंदन करण्यात आलं। महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवईंचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपणार असल्यानं त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला। देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते भूमिपूजन झालं। वांद्रे परिसरात मुंबई हायकोर्टाची नवी इमारत उभी राहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरमधील जैन समाजाच्या जागेचा विषय धंगेकरांना समजून सांगितला। दरम्यान उद्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते धर्मदाय आयुक्तांना भेटणार आहेत। कोल्हापुरात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केला। दरम्यान अनिल उपाध्याय नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईत 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची मागणी करण्यात आली आहे। अण्णा बनसोडेंनी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी ही मागणी केली। हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला। हरियाणा मध्य प्रदेशमध्ये मतचोरी पकडली गेली असं राहुल गांधी म्हणाले। हरियाणात काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आला। प्रत्येकी 8 मतदारांमध्ये एक बोगस मतदार आहे असा दावा राहुल गांधींनी केला। ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात मतदान केलं। 22 जागांवर वेगवेगळ्या नावांनी या मुलीने मतदान केलं असा आरोप राहुल गांधींनी केला। ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो मतदार यादीत कसा आला असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। राहुल गांधींनी आरोप केला नसून पुरावे दिल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। तर एवढा मोठा दस्तऐवज ठेवल्यावरही आयोग जाग होत नसल्याची त्यांनी टीका केली। केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या सीना नदी परिसरात रात्री बॅटरीच्या उजेडात पाहणी जरी केली असली तरी ते पथक येणं महत्त्वाचं आहे। या पथकानं सकाळपासून पाहणी सुरू केली होती। शेवटी मोहोळ आणि माडा भागात ते संध्याकाळी पोहोचले। केंद्रीय पथक आल्यामुळे जास्तीत जास्त मदत मिळेल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्ता मामा भरडेंनी दिलं। मोहोळ तालुक्यात कोळेगावात केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावरनं प्रशासनाने युटर्न घेतलाय। कोळेगाव इथे पाहणी दौरा केला नसल्याचं जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना मदत करताना आचारसंहितेची अडचण नसल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंनी म्हटलंय। पहिल्या टप्प्याची मदत वाटण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील मदतीचं वाटप सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। इमारतीच्या ज्ञानसागर गुरुकुल या शाळेच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 5,21,000चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करण्यात आला। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत आणि याचा आनंद आहे। मात्र टोमणे मारण्यापलीकडे ते काही करत नाहीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। तर महाराष्ट्राची जनता महायुती सोबत आहे। आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र राहतील असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। उद्धव ठाकरेंचा दौरा हा पिकनिक दौरा असल्याचं वक्तव्य प्रतापराव जाधवांनी केलंय। ज्यांना शेतीतलं काहीच कळत नाही त्यांच्या दौऱ्याला काही महत्त्व नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला।
मंत्री चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। तब्येतीचं कारण सांगून उद्धव ठाकरे मंत्रालयातही येत नव्हते, ते अपवादात्मक परिस्थितीत लोकांमध्ये जातात, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी तब्येतीची काळजी घ्यावी असं चंद्रकांत पाटील म्हणाले। शेतकऱ्यांची फसवणूक झाली, ही उद्धव ठाकरेंची 30 कॅसेट जुनी झाल्याचं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली आहे। तर टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नसल्याचं त्यांनी म्हटलं। बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी स्टेजवरनं उतरताना खैरेंचा तोल गेला। दरम्यान धक्का देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडून खैरेंनी दम दिलाय, याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला। शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये एका बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आले। थर्मल ड्रोनच्या साह्यानं रात्री तपास सुरू असताना बिबट्याचा ठाव लागला, त्यामुळे वन विभागाने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला, पण चवताळलेल्या बिबट्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर प्रतिहल्ला सुरू करताच बिबट्याला गोळी घालून जागीच ठार करण्यात आलं। पिंपरखेडमध्ये ठार केलेल्या बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। माणिकडोह बिबट निवारण केंद्रात अंत्यसंस्कार करण्यात आले। या बिबट्याचं वजन तब्बल 64 किलो असून वय अंदाजे 6.5 वर्ष असल्याची माहिती आहे। पिंपरखेडमधील धनगर वाड्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। बिबट्याने घोड्यावर झेप घेतली, मात्र ग्रामस्थांनी आरडाओरड करताच बिबट्याने उसाच्या शेतात पळ ठोकला। जालन्यात एक शेतकरी बैल विकून लखपती झालाय। बिजल्या नावाच्या बैलाला 11,11,000 रुपयांची किंमत मिळाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या कटरेवाडी इथल्या सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला। रायगडमध्ये मतदारांची आकडेवारी आणि दुबार मतदार नावं या संबंधित प्रशासन कामाला लागले। दुबार मतदारांच्या नावासमोर 2 स्टार लावून घोषणापत्र लिहून घेतलं जाणार आहे, तर मतदान कुठं आणि कसं करायचं याची माहिती दिली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितलं। अलिबागमधील खानाव परिसरातील रोहा आणि अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू झालंय। 2 दिवसांपूर्वी हा पूल कोसळला होता आणि त्यामुळे 25 गावांचा संपर्क तुटल्यानं स्थानिक आमदार महेंद्र दळवींनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानं तात्काळ पुलाच्या कामाला सुरुवात झाली। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यानं सिल्लोडमधील सकल संत महात्मा महंत आणि सर्व शिवभक्त सकल हिंदू समाज यांच्या वतीने सुरू असलेलं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं आहे। सिल्लोड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला भोकरदनचे आमदार संतोष दानवेंनी भेट दिली होती। पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप करण्यात आला। तातडीनं गुन्हेगारीच्या घटना थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अहिल्यानगरच्या घोटाळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। उसाला 3,300 रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। हजारो दिव्यांनी मंदिर उजळून गेलं, तर मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकूट साकारत 521 पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। मिठाई, फराळाचे तिखट गोड पदार्थ आणि विविध प्रकारच्या फळांपासून करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं वटवृक्ष मंदिरात हजारो स्वामी भक्तांनी दर्शन घेतलं। मंदिरात अनेक पालख्यांचं आणि दिंड्यांचं आगमन झालं। संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं। विठ्ठलाच्या पादुका 2014 पासून विठ्ठल महाराज वास्कर यांच्या पायी दिंडीसोबत आळंदी इथे नेण्यात येतात। मुंबईतील पोलीस जिमखाना मैदानावर दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी LIC चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। 16 राज्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन माजी क्रिकेटपटू करसन घावरे यांच्या हस्ते पार पडलं। सिल्लोडमध्ये सद्गुरू सुखरामजी महाराजांचा परममोक्ष तिथी सत्संग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या 2 दिवसीय महोत्सवात अनेक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। कोपरगावच्या टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त जमावाने मृतदेहासह नगर मनमाड मार्गावर रस्ता रोको केला। दरम्यान पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। माफी मागूनही व्हिडिओ व्हायरल केल्यानं तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावात मेडिकल दुकानदाराने औषधं खरेदी करण्यासाठी आलेल्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार केला।